मोठी बातमी आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खराशी जोडण्याचा प्रयत्न केला। भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्ला मारण्याची पद्धत होती। त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्ला मारण्यात आल्या होत्या, असा गंभीर आरोप सुद्धा रोहित पवारांनी केला। खरातनं कुणाच्या सांगण्यावरून या फोटोंवर फुल्ला मारण्याचा जादूटोणा केला, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। सत्य समोर आलं पाहिजे असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। पाहूयात काय म्हणालेत रोहित पवार। भोंदू अशोक खरात यांच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती। त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय। या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला, ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता हेही समोर येणं गरजेचं आहे, असं रोहित पवारांनी ट्विट केलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्याला घातक आहे। त्यामुळे या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत, असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलं।